मस्त असं इकडे स्टेप्स वरनं पाणी पडतंय. खूप छान मस्त मस्त इकडे रेन डान्स पण आहे, रेन शो. या ठिकाणी जे लहान मुलं असतात, बालके असतात, त्यांना खेळण्यासाठी विविध अशा खेळण्या देखील ठेवलेल्या आहे. खूप सुंदर. हाय हॅलो गुड इव्हिनिंग. तर मी प्रियांका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल होणार आहे आणि आमच्यासोबत आहे ऋषलिताई आणि सुदर्शन जिजू. तर आम्ही कुठे जातोय हे तुम्ही बघत राहा, तसं तुम्हाला थंबनेलवरनं समजूनच जाईल. सो बघत राहा. इकडे आम्ही मस्त असं रस पिण्यासाठी सर्वजण थांबलो होतो. उन्हाळ्यामध्ये छान असतं ना, सो मग रस पिला. इकडे थांबलोय आम्ही रस प्यायला. कुठे चाललोय आपण? आमचा ब्लॉग नक्की बघा. सो इव्हिनिंगला ब्लॉग स्टार्ट करण्याचं रिझन असं की आधी ऑफिस केलंय आणि मग इकडे ऋषलिताईन ते पण आत्ताला फ्री झाले. सो मग आता स्टार्ट करतोय. इथं गाता पण सर्वांना हाय हॅलो करतेय. आणि हे माझ्या बहिणीचे मुलं जे की एक्सायटेड होते व्लॉगमध्ये येण्यासाठी. सो सर्वांनी हाय केलं. आलोय आता आम्ही. लेट्स सी कसं आहे बघूयात. सो या ठिकाणी आमचं खूप दिवसांपासनं नाशिक येथे जे गोदा पार्क डेव्हलप केलेलं आहे त्या ठिकाणी यायचं प्लॅनिंग चाललं होतं आणि फायनली आज योग आलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे गोदा पार्क येथे भेट देण्यासाठी. गाडी पार्क झाली आहे, आता बघूया. माझ्या या एरियातले खूप आठवणी आहे, कारण मी या ठिकाणी म्हणजे 7वी ते 10वी 3 वर्ष याच ठिकाणी राहिलेलो आहे, रामवाडी या ठिकाणी, जिथे आता गोदा पार्क आहे. त्यामुळे मला खूप भरून आलेलं आहे. खूप छान मस्त मस्त इकडे रेन डान्स पण आहे, रेन शो. खूप जास्त गर्दी आहे बघण्यासाठी, सगळे एक्साइटेड आहे. सर्वजण इकडे फोटो काढताय. सोताई आणि दाजी पण फोटो काढताय. गाथा. या ठिकाणी आम्ही गोदा पार्क येथे आलेलो आहे आणि गोदा पार्कचा हा सुंदर नजारा आहे. या ठिकाणी विविध पद्धतीने गोदा पार्कला डेकोरेटिव्ह करण्यात आलेला आहे. या ठिकाणी खूप सुंदर फोटोग्राफी आमचे साडू करत आहे. जर सुट्टीचा दिवस एका निवांत जागी घालवायचं असेल तर खूप सुंदर लोकेशन आहे गोदा पार्क हे. खूप सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व झाडे लावलेले आहे आणि खूप जास्त गर्दी या ठिकाणी दररोज असते. या ठिकाणी भेट देण्यासाठी 30 रुपये तिकीट देखील ठेवलेलं आहे, त्यामुळे प्रमाणात गर्दी असते या ठिकाणी. या ठिकाणी जे लहान मुलं असतात, बालके असतात, त्यांना खेळण्यासाठी विविध अशा खेळण्या देखील ठेवलेल्या आहे. खूप सुंदर पद्धतीने जे पॅरेंट्स आहेत ते आपल्या मुलांना या ठिकाणी खेळवत असतात. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर नजारा या ठिकाणी आहे. सर्व प्रकारच्या खेळण्या या ठिकाणी दिलेल्या आहे. या ठिकाणी गार्डन देखील आहे. गार्डनमध्ये देखील जे लहान मुलं आहे ते खेळत आहे. वाव, किती छान मस्त फोटोज येतात. आम्ही पण थोडेसे व्हिडिओज आणि फोटोज छान छान मस्त क्लिक केले. मस्त बॅकग्राऊंड होतं. सो या ठिकाणी खूप असं सुंदर गार्डन आहे आणि या ठिकाणी लेझर शो चालतो. लेझर शो द्वारे या ठिकाणी लेझर फाउंटेन या ठिकाणी दाखवलेला आहे गोदा पार्कमध्ये. खूप सुंदर दृश्य आहे. या ठिकाणी गाणे देखील चालू आहे बॅकग्राऊंडला, त्यामुळे खूप चांगला असा माहोल या ठिकाणी तयार झालेला आहे. कोणी जर टेन्शनमध्ये असेल माणूस तर तो नक्कीच या ठिकाणी येऊन रिलॅक्स होऊ शकतो. मस्त असं इकडे स्टेप्स वरनं पाणी पडतंय. गाता डान्स करतीये. गाता तू काय करते बाळा? गाता डान्स करतीये. इकडे
दिव्य दर्शन आहे केदारनाथ. इकडे मस्त छोट्या बेबीज साठी खेळणी आहे, बलून्स आहे. आता इकडे आम्ही थोडस बघतोय फास्ट फूड साठी. 100%. हे मस्त इकडे नदी आणि मस्त इकडं लाईट्स मुळे रात्रीचं छान वाटतंय. गाता फिरी फिरी सर्वजण पेरी पेरी वरती डान्स करताय. इकडे फूड साठी पण भरपूर ऑप्शन्स आहे. इकडे क्रिकेट प्रेमींसाठी स्क्रीनवरती मॅच पण आहे. इथं मस्त हे सर्वजण खानदेशी सॉन्ग वरती डान्स करताय. इकडे आम्ही पोटॅटो स्प्रिंग, हे बघा शामियाना. हे बघा इकडे मस्त असं सुंदर असं अयोध्येच्या रामाची प्रतिमा केली आहे त्यांनी. इकडे आम्ही नंतरनं जाताना बहिणीच्या हॉटेलवरती गेलेलो सर्वजण जेवण्यासाठी. जिजू लोकांनी नॉनव्हेज ऑर्डर केलेलं, सो ते सेपरेट बसले आणि आम्ही व्हेज खाल्लो, सो आम्ही सेपरेट बसलेलो. हे हॉटेल लोणरवाडीलाच आहे. सो असं काही झालंय डे स्पेंड, डे नाही इव्हिनिंग. व्हिडिओ आवडल्यास मी पण ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.